नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली महिला व बालविकास आयुक्तालयाअंतर्गत अधीक्षक आणि निरीक्षक या पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे 2025 साठीची जाहिरात क्रमांक 125/2025. तर त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर याच्यासाठी अर्ज करण्यासाठी कोण पात्र असणार आहे, एकूण जागा किती आहे, कॅटेगरी वाईज जागा किती असणार आहेत, परीक्षा शुल्क काय असणार आहे, भरती प्रक्रिया कशी प्रकारे आयोजित केली जाणार आहे, याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि यासाठी जे आहे ते फक्त महिला उमेदवारच याचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्या. एकात्मिक बालविकास योजना जी आहे तर त्या अंतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित आणि एकात्मिक बालविकास योजना त्यानंतर आयुक्तालयाअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब या पदांकरता निवडीसाठी नियुक्तीकरता विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या अंतर्गत ही भरती जाहिरात जी आहे ती आयोजित केली जात आहे. MPSC आयोगाने ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 24 नोव्हेंबर 2025 पासून. अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 14 डिसेंबर 2025. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर 258 पदासाठीची भरती जाहिरात असणार आहे आणि 11 पदे जे आहेत दिव्यांग उमेदवारासाठी जे आहेत तर ते राखीव ठेवले जाणार आहेत. मग ते कशा असते त्याची पण व्यवस्थित डिटेल जे आहे तर ते देण्यात आलेले आहे. अर्ज करण्यासाठी फक्त महिला उमेदवारच पात्र असणार आहेत. पॉईंट नंबर 5.1 जे आहे ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर कोण अर्ज करू शकतो, कुठल्या महिला याच्यासाठी पात्र आहेत, तर महिला व बालविकास विभागांतर्गत संवर्ग आणि ग्रामविकास संवर्गातल्या ज्या महिला आहेत तर त्यांना इथं व्यवस्थित बघायचं आहे. त्यांनाच इथं अर्ज करता येणार आहेत. ज्या ऑलरेडी ज्या विभागात आहेत तर त्यांनाच इथं अर्ज करता येणार. 2025 साठीची भरती जाहिरात असणार आहे. तरी जी सविस्तर जाहिरातीचे PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. महिला व बालविकास विभागांतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती आयोजित केली जाणार आहे. परीक्षेचे टप्पे जे आहेत, लेखी परीक्षा 400 गुणांची, मुलाखत 50 गुणाची असणार आहे. परीक्षेचं स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचं असणार आहे. प्रश्नपत्रिका जे आहे ते 2 असणार आहेत. एकूण गुण जे आहेत ते 450 असणार आहेत. म्हणजे लेखी परीक्षा प्लस मुलाखत असे जे आहेत ते 450 गुण असणार आहेत. कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन एक्झाम, सिलेबस एक्झाम या सत्रामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे त्याचं स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलं. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी जे आहे ते ऑप्शन दिलं जाणार आहे ऑप्टिंग आउटचं. त्यानंतर शिफारस करण्यासाठीचे जे आहे ते सविस्तर जाहिरात जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहे. महिला व बालविकास विभागाचे कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत ते देण्यात आलेलं आहे. तर ही जी जाहिरात आहे तुम्ही ती व्यवस्थित बघा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असेल याच्या संदर्भातली तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. जाहिरातीसाठी जे आहे तर अर्ज करण्यासाठी उमेदवार जे आहे तर अमागास असाल 719 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि मागासवर्गीय असाल, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग असाल तर 449 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. ते नॉन रिफंडेबल असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धतीने चलनही भरू शकता. अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली, त्यांनी इच्छुक उमेदवारांनी ते नक्की अर्ज करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 21 नोव्हेंबर 2025 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे MPSC आयोगाने. थँक्स फॉर द वॉचिंग.